श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अपूर्व ऐका. योगेश्वर तो कारणिका, सांगे स्त्रियांचे धर्मकर्म. योगेश्वर म्हणती तियेसी, स्त्रियांचे आचार मजपुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, भावसागर तरावया. पती असता कवण धर्म, अथवा मेलिया कवण कर्म. उभय पक्षी विस्तारून, सांगे एक एक चित्ते. अगस्त्य ऋषी महामुनी, जो का होता काशी भुवनी. लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. पतिव्रता शिरोमणी, दुसरी नव्हती आणिक कोणी. वसता तेथे वर्तमानी, झाले अपूर्व परियेसा. तया अगस्त्याचा शिष्य, विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वत रूपे वर्तत, होता भूमी वरी देखा. ब्रह्मऋषी नारद मुनी, हिंडत गेला तया स्थानी. संतोषी जाहला पाहुनी, स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विंध्यासी, आणिक पर्वत नाही तुझ सरसी. समस्त वृक्ष तुझपाशी, महारम्य स्थळ तुझे. परियसे एक उणे, मेरू सरसी नोहे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारद मुनी, विंध्याचळ कोपोनी. वाढता जाहला तक्षणी, मेरू सरिसा होऊ म्हणे. वाडे विंध्याचळ देखा, सूर्यमंडळा सन्मुखा. क्रमांतरे वाढता ऐका, गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भागेसी, अंधकार अहर्निशी. सूर्य रश्मीन दिसे कैसी, यज्ञादी कर्मे राहिली. ऋषी समस्त मिळोनी, विनवू आले इंद्रभुवनी. विंध्य पर्वताची करणी, सांगता ती विस्तारे. इंद्र कोपोनी तये वेळी, गेला तया ब्रह्माजवळी. सांगे वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी. अगस्त्य असे पुरी काशी, तया दक्षिण दिशे पाठवावे. अगस्तीची शिष्य देखा, विंध्याचळ आहे जो का. गुरु येताची सन्मुखा, नमिता होय शरणागत. अगस्त्य सांगेल शिष्यासी, वाढो नको म्हणून त्यासी. नमन करिता शिखरेसी, भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता, जावे काशी पुरा त्वरिता. अगस्त्य ऋषीसी विनविता, पाठवावे दक्षिणेसी. अगस्त्याचे आश्रमासी, पातले इंद्र समस्त ऋषी. देवगुरु महर्षी, बृहस्पती सवेयसे. देखोनिया अगस्त्य मुनी, समस्ताते वंदोनी. अर्ध्यपाद्य देऊनी, पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती, अगस्त्यांची स्तुती करीती. आणिक सवेची वनिती, लोपामुद्रा पतिव्रते ते. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती, लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री, अनुसूया महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शतरूपा स्वयंभू सती. मेनका जाण अतिख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता. संध्यादेवी सूर्यकांता. स्वाहा देवी होती ख्याता, यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी. याहुनी अधिक आचार ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता, बृहस्पती सांगतसे. पतिव्रतेचे आचारण, सांगे गुरु विस्तारून. पुरुष जेवता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेसी. दिवस अखंड सेवा करणे, अतिथी येता पूजा करणे. पती निरोपाविण जाण, दानधर्म न करावा. पती निद्रिस्त जाहल्यावरी, आपण मग शयन कीजे नारी. चोळी ताणवडे ठेवी दुरी, पुरुष शरीरी न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासी, होय उणा तो आयुषी. घेऊ नये नाम त्यासी, पती आयुष्य उणे होय. जागृत न होता पती देखा, पूर्वी उठीजे सती ऐका.
कारणे सदा सम्मार्जनादिका करणे निर्मळ मंगलमय पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पादतीर्थ चरणावरी ठेवूनी माथा म्हणावे तुची शंकर पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुषसाचे अतिथी धेनू प्रसाद द्यावा गृह निरंतर निर्मळ करी निरोपा वेगळा धर्म न करी व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण पुरुष संतोष असता जरी दुष्यित नसावे त्या नारी पुरुष दुष्यित असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वळा झालिया देखा बोलू नये मौन्यनिका न ऐकावी वेदध्वनी देखा मुख मुख्य दाखवू नये ऐसे चारी दिवसवरी आचरावे तिने नारी सुस्नात होता अवसरी पुरुष मुख अवलोकिजे जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे मनी सूर्यमंडल पाहुनी गृहात जावे पतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकम लाविजे ख्यात सेंदूर काजळ कंठसूत्र फणीमाथा असावी तांबूळ घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथा वेणी करी कंकण तोडकानी पुरुषा समीप येणे परी न करी इष्टती शेजारणीशी रजगिणी स्त्री कुंरिणीसी जेण स्त्री दरिद्रिणीसी इष्टत्व करिता होय हानी पुरुष निंदा करी स्त्रियांशी बोलो नये पतिव्रता ऐसी बोलता महादोषी पतिव्रता लक्षण सासू श्वसुर नणंदा वहिनी दीर भावे त्याजुनी राहू म्हणे वेगळेनी श्वानयोनी पावे सत्य अंग न धुवावे नग्नपणे उखळा मुसळवारी न बैसणे पाटावर वट्यावरी जाण बैसू नये पतिव्रता पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा पती अंतःकरणी असे ऐका आपण एक करू नये जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी समर्था पाहुनी कांचेसी पतिनिंदा करू नये भागीरथी समान देखा पतीचे चरणतीर्थ अधिका पती सेवा करणे सुका त्रयमूर्ती संतुष्ट होती जाऊ नये वनभोजनासी अथवा शेजारिया गृहांसी इष्ट सोयरे म्हणून हर्षी जाऊ नये प्रतिदिनी पती सन्मुख निष्ठुरोनी उत्तर देता कोपोनी उपजे मुखी होऊनी सप्तजन्म दरिद्रपण गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुलापती ऐसी जे निश्चय सती पतिव्रता तेची जाणा सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झालियावरी सहगमना जाता नारी एक एक पाऊली निर्धारी अश्वमेध सहस्त्र पुण्य माता विधवा असे जरी पुत्रासी शकून मंगल करी पुत्राविणे विधवा जेनारी नमन तिसी करू नये एक एक रोम रोमांसी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे पुण्य सहगमनासी भावी कन्या ऐसी वंशी 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरण आपणावरी चालता क्षण पुनीत आपण म्हणतसे सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपुले किरण आहेत ज्योती पतिव्रतेवरी पडती आपण पावन होतसो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावन आपण जाहलोनिका पहाता समस्त पुनीत होती घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचेनी वंशा उद्धार गती तैशी स्त्री घरी असावी ज्याचे घरी पतिव्रता दैवा वेगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशता तरीच लाधे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेचे नी लाधे पुरुषानिका पतिव्रता स्त्री अधिका
पुण्यानुबंधे मिळे जाणा. सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही आरुण्य दुरी. वृथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाणा. ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्ये घडती त्यासी. पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचेनी. पुण्य घडे जे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने. महापापी होय पावन सप्तजन्मे पापे जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु. म्हणून सरस्वती गंगाधरू विनवितसे श्रोते जन. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी. ऐकता पावती सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.